नाही खूप केलं. आईचे जर थोडं सांगतो, जेव्हा आईला कॅन्सर झाला होता ना, हा चालेल. तर मी धावपळ करायचो इकडे शूटिंग आणि ते, तर आईचं लहान लेकरासारखं केलं बघा ते सगळं. बऱ्याच गोष्टी म्हणून तर स्वामी ते कृपेने मला ही अशी पत्नी मिळाली, मी माझं भाग्य समजेल. सौंदर्य नाही, सौंदर्य तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये मिळेल, ते तुम्हाला या सेवेने मिळेल. मग ती आईवडिलांच्या असो, सासू सासऱ्यांचा. परत एक विषय निघाला की मुलींचा जन्म 3 मिळाला, म्हणजे ती त्रिजा आहे, त्रिजा. ती त्रिजा म्हणजे 3 वेळा जन्म घेते ती. द्विज, द्विज म्हणजे कोण? ब्राह्मण. ब्राह्मणाला द्विज म्हणजे 2दा जन्म. पहिला त्याचा जन्म होतो, तो जन्म. तिसऱ्यांदा ते मुंज होते, तेव्हा दुसरा जन्म. द्विज म्हणजे पक्षी पण होतो. पहिला अंड, मग अंड्यातून बाहेर होतो. आणि स्त्री त्रिजा, 3दा जन्म होतो. फार भावनिक आहे ना. पहिले आईचं कुटुंब, नंतर कन्यादान, तिसरा प्रसूती, दुसरा जन्म. म्हणून महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती 3दा जन्म घेतले. मी नवदुर्गेचं मी लिहिलेलं आहे, खूप छान. नवदुर्गे घरात नवदुर्गा, त्या कोणकोणाचं मस्त विश्लेषण दिलं पुस्तकामध्ये. हे दिलं तर पुस्तकं तर मी पंचमहाभूतात दिली. मला नक्कीच आवडते, मी ती पुस्तकं तुमच्याकडून घेऊन जाणार. स्वामी हे असं आहे. आणि जेव्हा मी रामाची व्याख्या केली, राम म्हणजे राम, म्हणजे मानव, शिव, शिव म्हणजे कल्याण. एखादी गोष्ट केली तर आपण शिव 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 म्हणतो, म्हणजे कल्याण, म्हणजे सहनशक्ती. शिव म्हणजे कल्याण कधी होतं? सहनशक्ती आल्यावर. राग एखाद्या भिक्षुकाप्रमाणे आहे, तो प्रत्येकाच्या दारात जातो. डायरेक्टर आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाच्या दारात जातो. प्रत्येक त्याला काय ना काय भिक्षा, पण त्याला भिक्षा हवी असते ती क्षणिक मनशांती. त्याला अल्प कालावधीची भिक्षा दिली, अल्प कालावधीची शांततेची भिक्षा दिली, तर तो शुभम भवतु असा आशीर्वाद देऊन निघून जातो. रागाच्यावर आपण शांत बसलो तर अनिष्ट आणि अरिष्ट होतच नाही. शुभम होतो, चांगलं हो. आपलं दत्त, दत्त म्हणजे दुसऱ्याला देणं, परोपकार देणं. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे शांती. खूप छान. विठ्ठल 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 विठ्ठल, संसारातून मन विठ्ठल आणि विठ्ठल बोलतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, वारकरी हा जप असतो. पाटकी चप्पल, तुळशी वृंदावन, धोधो पाऊस पडतो, तुझी सुट्टी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हे जे शब्द आहेत ना, या शब्दांची ऊर्जा करायची. निवृत्ती म्हणजे संसारातून रिटायर व्हा, ज्ञान मिळवा. ज्ञान, निवृत्ती, ज्ञान हाच देव आहे, म्हणून ज्ञान मिळवा. निवृत्ती, ज्ञान, सोपान, सोपान म्हणजे पायऱ्या पायऱ्याने वाटतं. मग मुक्ताबाई तुमच्या घरात आपोआप आलं. पण त्याच्यासाठी गॉड इज वन, एक ना. त्या देवाचं नाम घ्या, म्हणजे नाम हाच देव आहे कधी जातो. मग तुमच्या आवडतं तुकाराम तुकाराम, तू राम काय, मी पण राम. किती छान आहे. हे शाब्दिक ऊर्जा आहे. टीव्ही काय, टीव्हीची टेक्नॉलॉजी काय, वर सॅटेलाइट, मग ते कंटेनर, मग केबल, मग टी व्ही, रिमोट कंट्रोल, रिमोट कंट्रोल नसते. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅटेलाइट? सॅटेलाइट म्हणजे काय, आपण जे जे बोलतो ना ते आकाशात टेप होतं. त्यासाठी जेव्हा CC कॅमेरे अगोदर बसवले, आता आपल्याला कळलं. CC कॅमेरे म्हणजे हे ग्रह नक्षत्र तारे लुकलुकतात ना, हे CC कॅमेरे. 2 मोठे कॅमेरे आहेत, एक सूर्य आणि एक चंद्र, आणि हे बारकेचे CC कॅमेरे, CCTV. ते सगळे ते जाऊन करतात. मग आपण उपग्रह टाकून ते एकत्र करतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो, त्याला आपण केबल करतो. ते हे असं आहे. म्हणून आपण जे जे करतो ते त्या आकाशात टेक बघायला, त्याचा आपल्याला
रिटर्न मिळतं. पाऊस कसा पडतो? पाऊस ढगामध्ये. ढगावर. ढगात हो. सांगते पाऊस तयार होतं पाणी ढगामध्ये, उष्णतेमध्ये. बाष्पीभवन होऊन त्याच्यावरती जाऊन बरोबर. बाष्पीभवन हा शब्द सायंटिफिक हम्म. शास्त्रीय हम्म. बाष्पीभवन कशात होतं? पाण्याचं बाष्पीभवन, वाफ पाण्याचं येतं. बाष्पीभवन. कुठल्या कुठल्या पाण्याचं? समुद्राचं समुद्रातून गॅसवर टाकायचं. नाही मग सूर्यामुळे ते सूर्यामुळे. सूर्याचं नाव घ्यायचं. सूर्याचं नाव घ्यायचं. सूर्याच्या उठून जे समुद्र पाण्याची वाफ होते, गॅसवर समुद्र तापत नाही आपण. आहे ती पण. इथे आलेला माणूस परफेक्ट होतो, त्याचं हे उदाहरण. खरं आहे, अगदी बरोबर आहे. परफेक्ट. अर्धा मटका गेला तुमचा, पाण्याची वाफ होते. पाण्यावर मासा काढला तर मरतो. मर. एसी आहे, तुम्ही बोला. पाण्यावर मासा काढला की मरतो. का मरतो? ऑक्सिजन. नाही, पाणी जीवन आहे त्याचं. हा? पाण्यातच जीवन आहे. हा, मग पाण्यावर काढलं मरतो. का? ऑक्सिजन मिळत. ऑक्सिजन मिळालं. मग आपण कसं जगतो? त्याला ऑक्सिजन मिळत नाही, आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळतो? हा जे काय खूप ठीक आहे. आणि ते ज्ञान आज तुमच्यामुळे अवगत होत आहे. काय? असंच होत राहो असं स्वामी चरणी मी प्रार्थना करत. पाण्यात जो प्राणवायू असतो तो त्याच्या श्वसनाला पोषक असतो, आणि हवेत जो प्राणवायू असतो तर त्याच्या श्वसनाला तीव्र होतो. तो आपल्या श्वसनाला पोचतो. म्हणून तो पाण्याबाहेर हवेत असलेला तीव्र प्राणवायू त्याच्या शरीराला घातक ठरतो आणि तो मरतो. किती छान उदाहरण. खूप छान. माझंच मी छान बोलतो. हो. नाही नाही, माझं खरंच छान आहे. स्वामींचं आहे ते, म्हणून छान बोलतो. अगदी छान उदाहरण आहे खरंच. हेलोफॉस्फरस हा पाण्यात ठेवतात. एक असंच एके ठिकाणी गेलो होतो, तो भगत होता. बघा, तर त्याने असं माणसाला नारळ द्यायचा, असा ठेवायचा असं, त्या नारळातून धूर निघायचा. आणि उद्योपी चालू नारळातून धूर निघायचा. तर मी तो माझ्या ज्ञानामुळे मला जवळ करायचा होता. तर त्याच्याकडे तंत्रविद्या होती. नंतर मला कळलं, कारण सायन्सचा अभ्यास आहे मला. तर मी जेव्हा प्रार्थना करायचो, देवीची पूजा करायचो, तर नारळ आपोआप फुटायचं. तर ते त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, ते फुटतात. एखादं चित्तायचं आपण केलं की होतं. तर परत आहे प्रवेश. नाथांची एक ही आहे प्रक्रिया. परत आहे प्रवेश म्हणजे तुमच्या हृदयाची मी एक निष्ठ होणं, सहृदयाची होणं, म्हणजे तुम्हाला होणारी फिलिंग मला आपोआप कळलं, म्हणजे परत आहे प्रवेश. तर त्याच्यावरून बोलतो. काय उदाहरण देतो? विषय काय होता? समुद्राचा आता नाही, ते नारळ नारळ नाही. तंत्रविद्या. मी पागल तो मी हे करायचं तर नारळ फुटायचं. तो बोलला अरे एक काम करा, तुम्ही नारळ कसे फोडतात ते शिकवा, आणि मी तुम्हाला नारळातून धूर आणि नारळ कसा जळतो ते राहतो. म्हणजे तुम्ही शिकवत चमत्कार नाही. हा तसं नाही. थांबा, मी सायन्सला बॅग गेलो. हवेत कोण पेट घेतला? हवेत फॉस्फरस पेट घेतो. फॉस्फरस असा असतो की तो हवेत पेट घेतो, म्हणून त्याला पाण्यात ठेवतात. आणि जी काळीची पेटी काय, हा फॉस्फरस असतो. तर वरचं किटाण गेलं की पेट नसते. तो फॉस्फरस नारळ आहे ना, तो फॉस्फरस पाण्यात टाकायचं, पाणी विरघळायचं आणि नारळ भिजवायचा तो, आणि फॉस्फरस टाकायचा. हाताच्या उष्णतेत ते पाणी सुकून जायचं आणि फॉस्फरसतून दूर निघायचा. अरे बाप रे, स्वामी थोबाडून मारून घेतलं. कुठे काय करत बसलो. तेव्हापासून कानाला खडा. हे चमत्कार. स्वामींना चमत्कार आवडलेला आहे. तो 2-3 म्हणजे काय म्हणतात, वावला गेलो तो. अच्छा. अरे
असं टाकलं की होम पेटायचं आणि ते नंतर वेळेला सगळं येलो पास्तावरती कमाल बंद केलं. तुम्ही त्याला त्याच्या खोलात गेलातच म्हणजे तुम्ही. गेलं मग मी चमत्कार मानतो की सकाळी आपण झोपून उठलं तर मान चालवतो, खारं पाण्याचं गोड पाणी करून देतो मान चालवतो, झाडामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो तो एक चमत्कार. नैसर्गिक चमत्कार हेच खरे. त्याच्याशी मी कृतज्ञता आहे. म्हणून झाडाचे वगैरे माझं खूप आपुलकीचं नातं. ते औदुंबरचं औदुंबरचं बघा ना, कापलं होतं झाड, बरं. मिठी मागून मी रडलो, ते एका थेंबातून पालवी फुटली झाड. बरं, पालवी कुठे फुटते? जिथे कापलेला भाग असतो ना तिथे पाऊस पडतो, तिथून एक पीक निर्माण होतं. पण ही पालवी मुळाला फुटली, त्या मुळाला पकडलं होतं, खोडाला पकडलं होतं. खोडा वर खोड आणि मूळ इथे पालवी फुटली. तर चमत्कार म्हणजे मी कधी आकर्षित झालो नाही चमत्काराने, बोलण्याने आकर्षित होतो. बरं. एक माझा मित्र आहे वैभव म्हणून, त्याला बोललो की एखादी व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते, ती रागवली तर तू त्याने दुरुत्तर करू नको, तू रागवू नको, मनाला समजव. त्याला नाही भाई, त्याच्या एका वाक्यात मी खूप खुश झालो. म्हटलं भाई नाही, की दादाच्या बाबतीत मी दोन्ही कानाचा उपयोग करतो. कळलं मला. मला ते वैभव खूप आवडला. त्याच्या एका वाक्याने मी त्या सगळे गुण त्याचे माफ केले. ऐकलं. हा खूप 12 मगाशी तो आपलं विषयांतर झालं ते, म्हणजे झाडाला जशी फांदी फुटते तसं वेगळं वेगळं करत वेगळाच नाही. आहे. तर ते आपण ज्ञानेश्वर 1200 ते 1800 मंत्र होता, 1800 ते 1900 यंत्र आहे, 1900 ते 2000 तंत्र. मंत्र यंत्र तंत्र 3 विद्या आहे. आता यंत्रयुग, आता 1200 ते 1800 यंत्र. ज्ञानेश्वरने भिंत चालवली. आज तुम्ही भिंत चालवता, भिंत चालवता तुम्ही काय? ज्ञानेश्वरने भिंत चालवली, त्यांच्याकडे मंत्र होता, तुमच्याकडे यंत्र आहे, तुम्ही यंत्र चालवता. मशीनद्वारे. हा काय पण भिंती तर लेफ्ट राईट, नेहमी पाय चालवायचे ना, डोकं पण हा, चालवायचं. left. त्यांनी डोकं चालवलं. एवढे तंत्र झाले, यंत्र झाले, तुम्ही आता कन्फ्युज होत तर बरोबर. लिफ्ट, लिफ्ट, विमान. विमान, विमान आपण चालवतो, सर्वसामान्य माणूस लिफ्ट चालवतो. लिफ्ट म्हणजे भिंत उडाली की. भिंत उडाली. राईट, व्हेरी राईट. साईबाबांनी चिमटा मारला, अग्नी काढला. आता एवढा मोठा चिमटा वापरायची गरज नाही. आता माचीस लायटर आहे. लाईटर, लायटर. एवढा मोठा चिमटा नाही, लाईटर कचकन काढलं तर अग्नी काढला. देवाचा हात करतो, प्रकाश पडतो. तुमच्या हातातून प्रकाश पडतो. इझी आहे. काय तंत्र तंत्र आहे. काय? मोबाईल बॅटरी. राईट, बॅटरी, टॉर्च. टॉर्च. बरोबर. पूर्वी आकाशवाणी होती, आता आकाशवाणी आहे. काय? मोबाईल. मोबाईल. ऑन द स्पॉट नसतं, तो पण एकदम स्पेशल सगळ्यांना उघड नाही, स्वतःलाच ऐकायला एकदम येतं. प्रायव्हेसी. पुन्हा व्हिडिओ कॉल, आता सगळं वरचं पण दिसायला लागले. कळलं? तसं मंत्र यंत्र तंत्र. कळलं का नाही? हो. काय असं आहे, त्याच्यावर जग चाललेलं आहे. जेव्हा राम राम रा म्हणजे राग, म म्हणजे मारणारा, तसं जेव्हा भावनिक बोलूया आपण, भावनिक बोलूया. रामाने रावणाचा वध केला आणि ते राज्य, लंकेचे राज्य बिभीषणाला दिलं. आणि ते अयोध्याला आले. पण अयोध्या, अयोध्या रामायणात अयोध्या ही कांड सुरू होताना शिवपंचायतून, रामायण आहे मग शिवपंचायतून काय दिलं? अयोध्या शब्द, अयोध्या शब्द, अयोध्या. अयोध्या म्हणजे जिथं युद्ध होत नाही ते अयोध्या. मग ते अयोध्या कुठे असतं? शंकराकडे. शंकराचं हे काय?
शंकराचं वाहन नंदी. नंदी. अंबिकेचं वाहन सिंह. सिंह. बरोबर आहे. गणपतीचं उंदीर. वाहन उंदीर. कार्तिक स्वामीचं वाहन मोर. बर. शंकरच्या गळ्यात साप. हा. आता हे अंबिकेचं वाहन सिंह हम्म. आणि शंकराचं वाहन नंदी. नंदी. बैलाचं आणि सिंहाचं वाकडं आहे. वाघ. ते एकच नाही. कार्तिक स्वामीचं वाहन मोर. मोर. मोराचं आणि नागाचं वाकडं वाघ. ते एकच राहतात. गणपतीचं वाहन उंदीर. उंदराचं आणि मोराचं मोराचं. वाकडं आहे. वाघ. मग जिथे पशु आपलं वैर विसरतात तो शिव. Correct. आणि जिथे शिव आहे तिथे अयोध्या आहे. म्हणून राम फक्त शिवाचं ध्यान करतात. आता दुसरं, ज्या रामाने रावणाचा वध केला ते लंका विभीषणाला दिले आणि आपल्या स्वग्रही म्हणजे अयोध्याला आले, त्या कौशल्य माताने रामाचं स्वागत केलं आणि हे रामा तू रावणाला मारलं. तर राम म्हणतात थांब आई, मी रावणाला मारलं नाही. और मार्मिक आहे, हम्म. मी रामाला मारलं नाही. रामाला मारलं त्याच्या रागाने, रामाला मारलं त्याच्या अहंभावाने. रावणाला मारलं ते त्याच्या दुर्गुणामुळे. रामाने नाही मारलं, मी नाही मारलं आहे. त्याच्या रागाने त्याला मारलं, त्याच्या गर्वाने त्याला मारलं. ते छान आहे. खूप छान. राम होते बघ. म्हणून राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम. कारण का, रामाला सगळ्यांनी शस्त्र दिली, सगळ्या देवाने. पण सगळ्या देवाने का दिली की राम हा कधी त्या शस्त्रांचा दुरुपयोग करणार नाही. उपयोग तर करणारच नाही, पण दुरुपयोग पण नाही करणार. तेव्हा शस्त्र दिले. आणि रामाने कुठली शस्त्र वापरली नाही. बरोबर. बरं, तसं मला स्वामींनी एवढं दिलं की स्वामींना विश्वास आहे, हे ज्ञान, ही विद्या तो विकणार नाही. खरं. म्हणून भरभरून देतो आणि मी हे देतो. आणि विद्या एक असं धन आहे की ते दिल्याने वाढतं, कमी होत नाही. कमी होत नाही, ते वाढत जातं. कारण ते खाली केल्यावर भरतात, खाली केल्यावर भरतात. ते खाली केलंच पाहिजे तुमच्यासारख्याला सांगून. खरं. मग खोटं काय? तुम्ही मगापासून खरं आहे मग खोटं काय? खोटं नाही ते तुमच्या हरवलं. खोटं हरवलं हा, आता. सर्व सत्यच आहे. खोटं हा शब्दच आता नसणार. आता आपल्या लेखन दृष्टी खोटा खोट. शब्द